अजित पवारांच्या विमान दुर्घटनेप्रकरणी आता रोहित पवार राज ठाकरेंच्या भेटीला शिवतीर्थ या निवासस्थानी पोहोचलेले आहेत। दोघांमध्ये सध्या चर्चा सुरू आहे आणि त्यानंतर रोहित पवार एक पत्रकार परिषद घेणार आहे आणि या पत्रकार परिषदेनंतर त्या भेटी दरम्यानची माहिती स्पष्ट करणार आहे। अजित पवारांच्या विमान अपघात प्रकरणामध्ये जे काही दोषी आहेत त्यांच्यावरती कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी सध्या गेल्या 2 दिवसांपासून रोहित पवार लढतायत। सोबतच अनेक विमा कंपन्यांना सुद्धा नोटिसा पाठवाव्यात असं सुद्धा त्यांच्याकडून सांगण्यात येतं। सोबतच गेल्या 2 दिवसांपासून ते अनेक पोलीस ठाण्याचे सुद्धा उंबरठे झिजवतात, मात्र पोलीस ठाण्यामध्ये कुठल्याही प्रकारची एफआयआर दाखल करून घेतली जात नाहीये आणि याच पार्श्वभूमीवरती त्यांनी आता अखेर शिवतीर्थाचे दार ठोठावलेलं आहे। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेत माझी सहकारी ज्योत्स्ना गंगणे सध्या आपल्या सोबत आहे। ज्योत्स्ना, गेल्या 2 दिवसांपासून रोहित पवार अजित पवारांना न्याय मिळवून देण्यासाठी अतोनात प्रयत्न करतात आणि आज ते अखेर शिवतीर्थावरती आलेले आहेत शेवटची आशा घेऊन। काय माहितीये, किती वेळ झाला आता दोघांमध्ये चर्चा सुरू आहे? अगदी बरोबर आहे। साधारण 10 मिनिटांपूर्वी जे आहे ते रोहित पवार राज ठाकरे यांच्या भेटीसाठी त्यांच्या मुंबईच्या शिवतीर्थ या निवासस्थानी दाखल झालेले आहेत। आपण बघितलं की रोहित पवार यांनी जेव्हापासून म्हणजे जेव्हा अजित पवार यांचं निधन झालं त्याच्या 13 दिवसानंतर जे आहेत रोहित पवार यांनी अनेक शंका कुशंका ज्या आहेत त्या केंद्र सरकारवरती पण आणि केंद्र सरकारमध्ये खास करून जे विमान उड्डाण विभाग आहे त्यांच्यावरती त्यांचा राजीनामा सुद्धा मागितला होता। इतकंच नव्हे तर मुंबईमध्ये सुद्धा रोहित पवार जे आहे यांनी एफआयआर दाखल करण्याचा प्रयत्न केला होता मुंबई मरीन ड्राईव्ह पोलिसांकडे, मात्र मुंबई मरीन ड्राईव्ह पोलिसांनी त्यांचा एफआयआर जो आहे तो दाखल केला नाही। रोहित पवार आणि त्यांच्यासोबत आलेला अमोल मिटकरी, इद्रिस नायकवाडी यांचं असं म्हणणं होतं की VSR ही जी कंपनी ज्याच्यामध्ये अजित पवार बसले होते त्या कंपनीने अनेक नियम अनेक कायद्याचं उल्लंघन केलेलं आहे। हे स्वतः जर DGCA कबूल करत असेल, DGCA त्यांच्या अहवालामध्ये सांगत असेल की VSR कडनं अनेक प्रकारच्या कायद्याचं उल्लंघन झालेलं आहे, असं असताना सुद्धा VSR कंपनीच्या विरोधात एफआयआर का घेतला जात नाही असा सवाल उपस्थित करत रोहित पवार मुंबई मरीन ड्राईव्हवरती पोलीस स्टेशनला गेले होते एफआयआर दाखल करण्यासाठी, मात्र पोलिसांनी त्यांचा एफआयआर घेतला नाही। त्याच्यानंतर काल जे आहे रोहित पवार बारामतीला सुद्धा गेले होते, तिथे सुद्धा त्यांचा एफआयआर दाखल झाला नाही। मात्र आज रोहित पवार जे आहेत ते राज ठाकरे यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। नक्कीच ज्योत्स्ना, त्यामुळे एकंदरीतच आता थोड्या वेळानं पत्रकार परिषद सुद्धा ते घेतील आणि पत्रकार परिषदेतून या सगळ्या भेटी दरम्यानचा तपशील ते सांगतील। धन्यवाद तू दिलेला सविस्तर